काशीनाथ महाराज यांच्या 61 निमित्त जो सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान आपल्या जेजुरी नगरपालिकेचे अध्यक्ष माननीय दिलीप बारभाई यांनी स्वीकारावं अशी मी सर्वांच्या वतीने या समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश भोसले, विठ्ठलराव टाकोले, जेजुरी नगर परिषदेचे विद्यमान सर्व नगरसेवक तसेच जेजुरीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक. जेजुरीमध्ये आज एका अर्थाने असा एक वेगळा कार्यक्रम आहे की वयाची 61 वर्ष पूर्ण झाली अशी माणसं जेजुरीत लोक सापडतात. पण या सगळ्या माणसांच्या पेक्षा एक विशिष्ट चाकोरीपेक्षा असं वेगळं असं एक आगळं वेगळं जीवन जगणार असं माणसं जर बघितली, एखाद्या समाजाचं जर मूल्यमापन करायचं झालं किंवा एखादा समाज मोठा आहे का असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या समाजामधला एखादा माणूस मोठा आहे का त्याचा आपण प्रथम शोधतो. काशीनाथ महाराजांचं जीवन एक असं जीवन आहे की जेजुरीतल्या इतर 61 वर्ष पूर्ण केलेल्या लोकांच्या पेक्षा उच्च दर्जाचं किंवा ज्याला एक आगळं वेगळं लोकांच्यासाठी, जनतेसाठी किंवा ज्या समाजात ते जन्मले त्या समाजासाठी स्वार्थ सोडून परमार्थासाठी असं एक जीवन आहे. म्हणून जेजुरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष, जेजुरीच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये त्यांचा 1 नंबर आहे. म्हणजे ते फक्त प्रथम नागरिक म्हणून 1 नंबर नाही तर ते कार्याने सर्वश्रेष्ठ आहेत. अशा जेजुरीतल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या सर्वश्रेष्ठ व्यक्तीच्या हाताने अशा एका समाजामध्ये जन्मलेल्या अशा एका दुसऱ्या सर्वश्रेष्ठ अशा माणसाचा 61 निमित्त संपला. त्यामुळे कल्पना आहे ही जी उच्च कल्पना आहे ती विचारसरणी घेऊन कुणीतरी समाजापर्यंत जावं लागतं, तळागाळापर्यंत जावं लागतं. हा जो प्रवाह आहे किंवा हा जो धागा वाढण्याचं जे कार्य करायला लागतं ते तितकंच महत्वाचं असतं जितकं तत्वज्ञान महत्वाचं. जर आपण या भागवत संप्रदायाची परंपरा बघितली, भागवत संप्रदायाचा जर इतिहास बघितला तर असं दिसतं की 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी जो समतेचा झेंडा इथं रोवला किंवा जी समतेची विचारसरणी आपल्या इथं मांडली त्याचा जर आपण इतिहास बघितला, त्यापासूनची जर आपण परंपरा बघितली तर ज्ञानेश्वरांनी मांडलेलं तत्वज्ञान त्यांना तेव्हा समाजाने नाकारण्याच्या स्थितीमध्ये मांडलं होतं. म्हणजे समाजाविरुद्ध त्यांनी केलेला एक विद्रोह होता. काशीनाथ महाराजांच्या दृष्टीने मी तोच विचार करतो की समाजामध्ये जो समाज दबलेला होता, जो समाज पिडलेला होता, एक बाजूला सवर्ण समाज होता की जो उच्च होता, दुसरा समाज असा होता की जो अतिशय गरीब होता किंवा मागासलेला होता. वेदांच्यामध्ये असे उदाहरणं आढळतात की पूर्वी वेद वाचायला सवर्णांच्या शिवाय शूद्रांना परवानगी नव्हती. म्हणजे उपनिषदामध्ये तर अशी आठवणी सांगितल्या जातात की जर कुणी वेद वाचले तर त्यांच्या कानामध्ये शिस होते, जर ते मागासवर्गीय असतील, दलित असतील तर. म्हणजे हे जे तत्वज्ञान आहे ते उच्चभ्रूंसाठीच आहे का तर नाही. ज्ञानेश्वरांनी भागवत संप्रदायाच्या माध्यमातून ते तत्वज्ञान खाली आणण्याचा प्रयत्न, नंतर तुकारामांनी ते तत्वज्ञान शूद्रांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, परंतु हे दोन्ही माणसं शूद्र समाजात जन्मलेली नव्हती म्हणून शूद्रांपर्यंत ते जाऊ शकले नाही. त्यांनी जे मांडलेलं तत्वज्ञान आहे तो तत्वज्ञानाचा एक दिशा घेऊन किंवा त्या तत्वज्ञानाचे एक रेष घेऊन कुणीतरी आपण जायला पाहिजे होतं. संतांची जर परंपरा बघितली तर आपण गाडगे महाराजांचा इथं प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. गाडगे महाराज असं एक व्यक्तिमत्व होतं की ज्याने समाजासाठी, म्हणजे त्यांनी तोंडाने तत्वज्ञान सांगितलं नाही तर समाजासारखं राहण्यास सुरुवात केली, स्वतःला संसार उधळून लावला आणि समाजामध्ये राहायला लागले. समाजासाठी गरीब जीवन कसं असतं त्यांनी दाखवलं. आणि याच्या गाडगे महाराजांनी जी शिष्यवृंद निर्माण केला त्याच्यामध्ये प्रति आत्रे त्यांच्या क्षेत्रामध्ये ज्येष्ठ होते, गोडी दांडेकर आहेत ते साहित्याच्या क्षेत्रामध्ये मोठे झाले. काशीनाथ महाराजांना ते शिष्यत्व लावलं. म्हणजे सूर्य फार मोठा असतो, सूर्यापर्यंत सामान्य माणूस जाऊ शकत नसतो. सूर्यापासून जी काय दुसरी प्रतिबिंब असतील ती कदाचित मोठी असतील, आत्र्यांचं प्रतिबिंब किंवा गोडी दांडेकरांचं प्रतिबिंब मोठं असेल, पण या मोठ्या सूर्याचं प्रतिबिंब जर आपल्या गावापाशी जवळच्या बारक्या टप्प्यात बघितलं तर ते तेवढ्या सूर्याचं पण छोटं प्रतिबिंब. म्हणजे गाडगे महाराजांची जी विचार परंपरा आहे त्यातनं अगदी एखादा कण असेल कदाचित, पण तो कण घेऊन मात्र महाराज त्यांच्या समाजापर्यंत गेले. म्हणजे ही जी विचार परंपरा आपण आतापर्यंत घेतो किंवा हिंदू धर्माची जी परंपरा मांडण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये अतिशय छोटासा कण जेजुरीतल्या कोलाटे समाजापर्यंतच नाही तर जेजुरीकर नागरिकांच्या पर्यंत, जेजुरीतल्या जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम यांनी केलं. म्हणून जेजुरीचे सर्वश्रेष्ठ असे दिलीप दादा बारभाई ज्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या हस्ते दुसऱ्या एका क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीचा असतो. म्हणून माझ्या दृष्टीने जेजुरीकर नागरिकांच्या वतीने होणारा हा सत्कार हा सर्वश्रेष्ठ सत्कार.